सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही ठीकच असणार. तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि आता आम्ही आलो भेंडकलला. म्हणजे रात्री आलेलो आम्ही, 11 वाजता आलो रात्री. ते थोडं डेकोरेशन वगैरे होता, ते सर्व केलं आणि 1:30 वाजता झोपलो, म्हणून तेवढा काय ब्लॉग बनवला नाही रात्रीचा. तर आता परत सकाळी 9 वाजता घरी गेलतो आणि आता आलो 12 वाजता. तर इथं आलो, आता 12:15 झालं, 12 वाजता इथं आलो. आता तयारी करतो आणि पहिले तर इथं पाया पडू मामांच्या इथं आणि मामासोबत उरणला जाऊ. उरणच्या राजाच्या इथं पाया पडायला आणि कोटनाक्यावर जायचं आहे. सो कंटिन्यू करा. मी आतमध्ये आलो आणि मला आता कामाला लावली, आयनिंग करायला सांगितली. सो आता ही ज्या आयनिंग करते आणि नंतर तिथे गेल्यावर भेटू. पॅक केलेलं सो गाईज, आता आम्ही चाललो कोटनाक्यावर उरणच्या राजाच्या इथं. सो जेवलो, तयारी आता थोडीशी लिपस्टिक लावली, जेवलेली तर निघलेली सगळी. सो आता निघतो आम्ही, दाखवतो. गाईज आता आम्ही चालत उरणला. मी, दीदी, प्रिन्सी, ताया, संतोष मामा आणि परी. सो गाईज आले मस्ती चालू केली आहे. मस्ती करायला सुरुवात केली. सो गाईज इथं पाया पडलो आम्ही आणि तिथं उरणच्या राजाचं पूजन चालू आहे. सो तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवते उरणच्या राजाचं पूजन आणि आरतीला पण जाऊ तिथं. सो कंटिन्यू करा. आणि आता मोदक खातात सगळी. तुम्ही बनवलंस? सो गाईज आम्ही ताईने मोदक बनवलं. संतोष मामा कसं लागलं? बरं होतं. बरं होतं. कसं होतं बरे? काय करतस? राग आलाय. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? राजे शिवाजी द्वारा वरदमूर्ती महागणपती देवता पूजन शेवटी जरा खेळला तर घेतला, जाम रडला, जाम. नंतर आता खेळला गेला. सो गाईज आता आम्ही उरणच्या राजाच्या इथं पाया पडलो आणि आम्ही चाललो. तिथं गाडी लावली, तिथं चाललो आणि तिकडनं आम्ही जाऊ करंजाला मावशीच्या इथं. सो आणि त्याला खेळणं घ्यायला दुकानच बंद होता, त्याला खेळणं पण नाही घेतला. सो आता चाललो, तिथं गाडी लावली. इथं गाडी लावायला जागा नाही कारण गर्दी होतं ना, म्हणून ते आता सगळे हल्लू. यांना माहितीच नव्हतं ताया आली. लगेच दर्शन झालं आम्हाला, जास्त गर्दी नव्हती. लालबागच्या राजाचा पाया बिया बंद होतं, सर्व पाया पडतात. ही बघा टी शर्ट दीदीनी प्रिंट केलेली. उलटा फिर तो मोदक खाण्यात विचार आहे बघा गाईज. सेम
इथे दीदीने प्रिंट केलेली आहे. फक्त तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही पण सांगू शकता. फोटो पाठवा आम्हाला. साधा पाहिजे आणि साईज पण आणि आता याला हैराण करायला सुरुवात केली. तिथं त्याला केलेली. एवढा नको. हो गाईज आता आम्ही चाललो फायनली घरी. 2 स्टॉप नंतर घरी. आणि रात्री आणि आता एक थांबायचं आहे. रात्री आम्ही बनवणार आहोत मोमोज. सो गाईज आलो आम्ही आता इथं घरी. आणि सर्वांना एवढी झोप आली ना जाम. तर आता वरती जात आहे, झोपत आहे आणि नंतर मग संध्याकाळी भेटू आपण. सो कंटिन्यू करा. गाईज आता आम्ही आलो आरतीला. 7ची आरती आहे. सो दाखवतो तुम्हाला मी आता. कापूर वगैरे लावतात सर्व. या माचीस समयवर्षी घे ना बाई. ते अजून जरासा गणपती आमचा. पीठ मारायला घेतलाय दीदीनी. आणि या दोघी वॉचला ठेवल्या. किती खाणार आहो? किती? बघू हा मग अशी तर बोलली 5 खाईन म्हणून. आता व्हिडिओ चालू केली तर हे करतोय. आणि आता भाज्या पण कापून घेतो. सो गाईज पनीर मोमोज आणि सर्व काय इन्ग्रेडियंट काय मराठीत काय बोलतात साहित्य सर्व कापून ठेवलेले आहेत. ओके बघा गाईज. गाजर, शिमला मिरची, मका, काही कोबी, पनीर आणि मैदा. आणि तो सर्व. आणि या पण आहेत गाईज इथं. ऋषीची भाजी कापत बसवली आहे ना. आम्ही बसलो तरी लक्षात का नाही. भाजीची नावं माहिती आहे. यो काय आहे? ढेडीचा सो काही बनवायला बसलाय इथं मामी लाटाला. दीदीला लाटता येत नाही, जाड लागतं. आणि कुठला शेप आहे? पोटली गोबर गाय. हा सगळं शेप बनवा. सो काही अर्धा स्टीम आणि अर्धा फ्राय करायचा. ये स्टीम होती. आणि हे बघा हे गोला करतात. हा येतोय तुमचा आवाज आहे. मला दाखव करताना. पहिला तर स्टीमचं मोमोज झालं आणि फ्रायचं चाललं मामी बनवतात. आणि काही बघा थोडा जुगाड लावलाय आम्ही बनवायसाठी, कारण भांडा नव्हता आणला. हे थोडंसं झालं. आणि इथं एवढी जण बनवतात. एक 100 बनवायचं. 100 150 किती नक्की? 150. सो गाडी रेडी झालंय सर्व. येतं ये आम्हाला खायला दिला. हे थोडासा होता. आणि सर्व एवढी जण खायला होती. हे सगळ्यांचं खाऊन झालं. आणि इथं पत्ता खेळायला बसली सगळी. आणि इथं आम्ही आता खातो.
दीदीने बनवलेला रेसिपी